येतं काय? या सगळ्याच्या मध्ये महत्वाची असणारी व्यवस्था आहे ती निवडणूक आयोगाची. आता जेव्हा या सगळ्याकडे तुम्ही बघताय, असं वाटत नाही का की निवडणूक आयोग या सगळ्यातना गायबच आहे, जो की यातली सगळ्यात प्रमुख व्यवस्था असायला हवा होता? बिलकुल. सर्वप्रथम तुम्ही एक गोष्ट हे आपण बघितली पाहिजे की सूरज चव्हाण किंवा ते ठीक आहे, ते प्रवक्ते आहेत, ते केविलवाणं समर्थन करत आहे, ते करायला पाहिजे त्यांनी त्यांच्या पक्षाचे असल्यामुळे. पण वारंवार दोन मुद्दे प्रकर्षाने सगळ्यांच्या बोलण्यात असे आले की जणू काही तो त्यांचा स्वभाव आहे, आपण समजून घेतलं. पण असं आहे की ते एका पक्षाचे अध्यक्ष आहे, अर्थमंत्री आहे आणि स्वभावाला मुरड घालता येते आणि ती घातली पण पाहिजे की आपल्या बोलण्याचे काय पडसाद उमटतील, त्याचे काय परिणाम होतील हे त्यांना निश्चितच माहिती आहे. आणि अजितदादा यापूर्वी पण आपल्याला माहिती आहे, ते धरणाबद्दल बोलले तेव्हा यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांनी पश्चाताप वगैरे केला होता. तर अशी पश्चातापाची वेळ ते वारंवार काय आणावी त्यांनी स्वतःवर, आणि त्यांच्यामुळे मग मुख्यमंत्र्यांना त्यांचं समर्थन करावं लागतं, त्यांना सावरून घ्यावं लागतं. त्याच्या आणि निवडणुकीमध्ये सगळे जण म्हणत आहे की बा सगळ्याच पक्षाचे नेते असं म्हणतात की आम्ही विकास करू, पण मला बाकी कोणी असं म्हटलं तर आठवत नाही की ठीक आहे तुम्ही आम्ही विकास करू, त्यासाठी निधी आणू, हे इथपर्यंत ठीक आहे. पण तुम्ही मतं नाही दिली तर आम्ही निधीच अडवू, आम्ही काट मारू, ही तर एक सरळ सरळ धमकीच झाली, सरळ धमकी झाली. तर त्यांच्यासारख्या त्यांची एक स्वतःची आता इमेजिंग टीम आहे, सगळं आहे, की या टीमच्या हे लक्षात का नाही येत? ते कोणीतरी त्यांनाही सांगायला पाहिजे की बा हे तुमचं चुकतं आणि या चुकीला माफी नाही. माफी नाही म्हणजे लोक, शेवटी लोकशाहीमध्ये लोकच ठरवतात, लोक ऐकत असतात आणि शांतपणे शेवटी ते मतपेटीतून व्यक्त होत असतात. आता राहिला प्रश्न निवडणूक आयोगाचा, तर निवडणूक आयोग त्या 3 बंदरांसारखा आहे महात्मा गांधींच्या. सध्या भूमिका अशीच दिसते, काही पाहायचं नाही, काही ऐकायचं नाही, काही बोलायचंही नाही, अशी सध्या. खरं म्हणजे एरवी निवडणूक आयोग याच्यावर कारवाई करायला पाहिजे, किमान नोटीस द्यायला पाहिजे.